राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। मित्रांनो, आजची बातमी बिलकुल पण साधी नाही। ही बातमी त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाशी जोडलेली आहे जो अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत बसला आहे। गावातल्या चौकात चर्चा सुरू होती, बँकेच्या दारात विचारणा सुरू होती, शेताच्या बांधावर बसून अनेक जण एकच प्रश्न विचारत होते, सरकार कर्जमाफी करणार का? आपलं पीक कर्ज कमी होणार का? सातबाऱ्यावरचं ओझं हलकं होणार का? आता याच विषयावर सरकारकडून मोठी हालचाल सुरू झाल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली। तर शेतकरी बांधवांनो, आता थेट महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया। महाराष्ट्र सरकारकडून शेतकरी कर्जमाफीला मंजुरी मिळाल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। पण इथे सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी शांतपणे समजून घ्या। कर्जमाफीचा निर्णय आला म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार असा अर्थ अजिबात काढू नका, कारण या कर्जमाफीची मर्यादा 2 लाख रुपयापर्यंत ठेवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे। म्हणजेच ही कर्जमाफी 3 लाख किंवा 4 लाख रुपयापर्यंतची नसून फक्त 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे। ज्यांचं पात्र पीक कर्ज या मर्यादेत येते अशा शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो। पण ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना उरलेली रक्कम स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावी लागू शकते। म्हणून या निर्णयाकडे आनंदाने पाहताना त्याच्या अटी सुद्धा तुम्ही नीट समजून घ्या। मागील काही काळात कर्जमाफीसाठी अनेक आंदोलनं झाली, गावोगावी शेतकऱ्यांनी आवाज उठवला, शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव आणला, अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले, कारण आधी लावलेल्या अटींमुळे अनेक शेतकरी पात्रतेच्या बाहेर फेकले गेले होते। काहींनी कर्ज घेतलं होतं पण नियमात बसत नव्हतं, काहींनी कर्ज भरलं होतं पण त्यांना प्रोत्साहन मिळणार की नाही याची गॅरंटी नव्हती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात राग आणि संभ्रम दोन्ही वाढले होते। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे। सरकारने निर्णय घेतला ही गोष्ट अत्यंत दिलासा देणारी असली तरी सुद्धा त्यात अजून काही नियम आणि अटी जोडलेल्या आहेत। म्हणून बांधवांनो, केवळ घोषणा ऐकून आनंदात जाण्यापेक्षा नेमकं कोण पात्र आहे, कोणाला किती फायदा मिळू शकतो, कोणाचा सातबारा कोरा होणार आणि कोणाला प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्याच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा मुद्दा पुढे आला होता, पण त्यावेळी ठेवलेल्या जाचक अटींमुळे अनेक शेतकरी अपात्र यादीत गेले होते। शेतकऱ्यांना वाटलं होतं की कर्जमाफी होईल आणि मोठा दिलासा मिळेल, पण नियमांमुळे अनेकांच्या आशा अर्ध्यावरच थांबल्या। म्हणूनच शेतकरी नाराज झाले आणि आंदोलनांना अधिक जोर मिळाला। आता मिळत असलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार सरकारने काही अटी मागे घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आता तयार झाली आहे। जवळपास 70 ते 80% शेतकरी या बदलांमुळे पात्रतेच्या यादीत येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू झाली। पण इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, पात्रता वाढली म्हणून प्रत्येकाला 2 लाख रुपये मिळतीलच असं नाही, कारण लाभाचे 2 वेगळे प्रकार असू शकतात। काही शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो, तर काही शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम मिळू शकते। म्हणजेच ज्यांचं कर्ज थकबाकीत आहे त्याची प्रक्रिया वेगळी राहील आणि ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं आहे त्यांच्यासाठी वेगळा विचार होईल। शासनाचा निर्णय मोठा असला तरी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याचा लाभ त्याच्या कर्जाच्या स्थितीवर आणि नोंदीवर ठरणार आहे। पूर्वी असा नियम असल्याची चर्चा होती की शेतकऱ्याने आधी कर्ज भरायचं आणि नंतर त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार। आता त्या नियमात अत्यंत महत्त्वाचा बदल झाल्याची माहिती पुढे आली। आता संपूर्ण राज्यात कर्जमाफी न करता ती 3 टप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे, कारण राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यक ठरणार आहे। त्यामुळे सरकारने ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसत आहे। आता पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी तपासली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज नियमांमध्ये बसते त्यांना सर्वात आधी कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होईल। दुसऱ्या टप्प्यात पुढील 12
जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. या टप्प्यात बँक खात्याची माहिती, कर्जाचा प्रकार, थकबाकीची तारीख आणि पात्रतेची तपासणी करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाऊ शकते. तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रक्रियेत समाविष्ट केलं जाणार आहे. या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची प्रकरणं तांत्रिक कारणांमुळे थांबलेली असतील, कागदपत्रांची तपासणी बाकी असेल आणि बँक नोंदीमध्ये काही त्रुटी असतील, अशा प्रकरणांची अंतिम तपासणी करून लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच एकूण 36 जिल्ह्यांना ही कर्जमाफी 3 टप्प्यांमध्ये मिळणार असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात येतो की दुसऱ्या टप्प्यात किंवा तिसऱ्या टप्प्यात जातो हे पाहणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. कारण अशी माहिती पुढे येत आहे की अगदी 2 दिवसानंतर या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया पुढे सुरू केली जाऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का, तुमचं नाव पात्रता यादीत येऊ शकतं का आणि तुमचं कर्ज नेमकं कोणत्या प्रकारात आहे हे वेळेत तपासा. नंतर धावपळ करण्यापेक्षा आधी तयारी करणं जास्त चांगलं. प्रत्येकाचं प्रकरण वेगळं तपासलं जाणार आहे. सरकारने काही जाचक अटी कमी केल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आधी पैसे भरून नंतर लाभ देण्याची गरज आता उरणार नाही. पण हा दिलासा सर्वांसाठी समान असेलच अशातला भाग नाही. कोणाला थेट माफी, कोणाला प्रोत्साहन आणि कोणाचं प्रकरण अपात्र हे बँक नोंदी आणि शासनाच्या नियमांवर ठरणार आहे. सध्या लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याचं दिसतंय. अनेक शेतकरी पासबुक घेऊन बँकेत जात आहेत. कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कर्जाचा प्रकार काय आहे, किती रक्कम लागू शकते हे जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट सर्वात महत्वाची, ही योजना फक्त पीक कर्जासाठी लागू होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती पुढे आली. जर तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल किंवा विहीर खोदण्यासाठी मुदत कर्ज घेतलं असेल किंवा शेतातील इतर दीर्घकालीन कामांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज या योजनेत बसणार नाही. सरकारकडून स्पष्टपणे सांगितलं जात आहे की मुदत कर्ज या कर्जमाफीमध्ये समाविष्ट होणार नाही. ही योजना मुख्यतः शेतीच्या हंगामासाठी घेतलेल्या पीक कर्जाशी संबंधित आहे. आता पुढे आहे नाशिक आणि जळगाव या 2 जिल्ह्यांबद्दलची महत्वाची माहिती. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. पण तुमचं कर्ज पिकांच्या देखभालीसाठी घेतलेलं नसेल तर 2 लाख रुपये माफीचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच फक्त कर्ज घेतलं म्हणून लाभ मिळेल असा समज करून घेऊ नका. कर्जाचा उद्देश आणि बँकेतील नोंद हा लाभाचा मुख्य आधार ठरणार आहे. बँकेतील अधिकारी स्वतःहून तुमच्या कर्जाचा प्रकार बदलू शकत नाहीत. कागदावर किंवा बँकेच्या सिस्टीममध्ये तुमचं कर्ज ज्या प्रकारात दाखवलं गेलं आहे त्याच आधारे पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे तुमचं कर्ज पीक कर्ज म्हणून नोंदलेलं आहे का, कॅश क्रेडिट आहे का, CC अकाउंट आहे का, पासबुक आणि बँक रेकॉर्ड मधून हे तुम्ही तपासून घ्या. पात्र कर्ज असेल तरच 7/12 कोरा होण्याची शक्यता राहील. ज्यांचं पात्र कर्ज 2 लाख रुपयापर्यंतच आहे ते थकबाकीत बसतं आणि अशा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. त्याच पद्धतीने ज्यांनी कर्ज वेळेत भरलं असेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1.5 लाख रुपये असेल आणि तो प्रोत्साहन गटात बसत असेल तर त्याला त्या नियमानुसार लाभ मिळू शकतो. आता अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं कर्ज खातं कोणत्या प्रकारात आहे. जर तुमचं खातं कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तर कर्जमाफी प्रक्रियेत तुमचा विचार होऊ शकतो. पीक कर्ज म्हणजे शेती पिकांसाठी घेतलेली हंगामी कर्जाची रक्कम, जसं सोयाबीन, हरभरा, मक्का यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेलं कर्ज, अशा कर्जाला या योजनेत प्राधान्य मिळेल. यानंतर आहेत सोलापूर आणि सांगली जिल्हे. आता या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक पासबुकवर कर्जाचा प्रकार नक्की तपासावा. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पुढे जाऊ शकते. जर तुमचं कर्ज मुदत कर्ज स्वरूपात असेल आणि त्याचे हप्ते थकले असतील तर ते या योजनेमध्ये बसणार नाही. म्हणून चुकीच्या आशेवर राहू नका. योग्य माहिती मिळवा आणि त्यानुसार पुढचं पाऊल टाका. आता ही योजना मुख्यतः पीक कर्जासाठी असल्याने मुदत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये. घर बांधकाम, ट्रॅक्टर, विहीर, पाईपलाईन किंवा इतर दीर्घकालीन कामांसाठी घेतलेलं कर्ज वेगळ्या श्रेणीत येतं आणि त्यामुळे अशा कर्जावर या कर्जमाफीचा लाभ लागू होणार नाही, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जात आहे.
या योजनेतील सर्वात महत्वाची तारीख म्हणजे आपली 15 सप्टेंबर 2025. या तारखेमुळे आधी मोठा गोंधळ तयार झाला होता. आता काही नियमांमध्ये बदल झाल्याचं सांगितलं जात असलं तरी सुद्धा कट ऑफ तारीख 15 सप्टेंबर 2025 हीच राहणार असल्याची माहिती पुढे आली. म्हणून ही तारीख प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवावी. 15 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं कर्ज थकबाकीत असणं अत्यंत महत्वाचं ठरेल. त्या दिवशी तुमचं कर्ज थकीत दाखवत असेल तर 2 लाख रुपयेपर्यंतचा माफीचा विचार सरकार करू शकते. पण यासोबत आणखी एक अत्यंत महत्वाची अट सुद्धा सरकारने ठेवली. कर्ज 15 सप्टेंबर 2025 पूर्वी घेतलेलं असायला हवं. कारण सर्वसाधारणपणे 1 वर्ष पूर्ण झाल्यावरच कर्ज थकबाकीत मोजलं जाते. समजा एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 4 लाख रुपये आहे. अशा वेळी सरकार 2 लाख रुपयापर्यंत माफी देऊ शकते. पण उरलेले 2 लाख रुपये त्या शेतकऱ्याच्या नावावर राहतील. म्हणजेच संपूर्ण कर्ज माफ होईलच असं नाही. कर्जमाफीची मर्यादा आणि तुमच्या कर्जाची रक्कम यावर अंतिम लाभ ठरेल. म्हणून मित्रांनो, 15 सप्टेंबर 2025 ही तारीख मनात ठेवा. त्या दिवशी कर्ज थकबाकीत होतं का नाही, हे तुम्हाला लाभ मिळेल का नाही हे ठरवू शकते. तसेच कर्ज उचलण्याची तारीख 15 सप्टेंबर 2024 पूर्वीची असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. या 2 तारखा तुमच्या कर्जमाफीच्या प्रवासात खूप महत्वाच्या ठरतील. काही शेतकऱ्यांसाठी सरकारने वेगळा पर्याय ठेवल्याची माहिती पुढे आली. आता हा पर्याय म्हणजे प्रोत्साहनपर मदत. म्हणजे कर्जमाफी नसेल तर काही पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत दिलासा मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी आपलं पीक कर्ज वेळेवर आणि मुदतीत भरलेलं आहे अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकतो. पण ज्यांनी अगदी 1 महिना किंवा 2 महिने आधी नवीन कर्ज घेतलेलं असेल किंवा आता कर्ज घ्यायचा विचार करत असतील तर त्यांचा या मुख्य कर्जमाफी योजनेमध्ये समावेश होणार नाही. आता हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांचं कर्ज यावर्षी म्हणजे जून महिन्यात थकबाकीत आलं असेल त्यांना सुद्धा काही स्थितीत 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो अशी माहिती पुढे आली. पण या नियमांमुळे अनेक शेतकरी अजूनही नाराज आहेत. कारण सरकारने काही अटी कमी केल्या असल्या तरी सुद्धा सर्व अटी पूर्णपणे बाजूला गेलेल्या नाहीत. त्यामुळे लाभ मर्यादित राहण्याची शक्यता दिसते. कर्जमाफी जाहीर झाली असली तरी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा इतका फायदा मिळेलच असं दिसत नाही. काहींना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळू शकते तर काहींना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळू शकते. त्यामुळे निर्णय दिलासादायक असला तरी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील अपेक्षा पूर्ण होतीलच असं म्हणता येणार नाही. आता यानंतर महत्वाचे जिल्हे आहेत यवतमाळ आणि वर्धा जिल्हे. आता या जिल्ह्यातील बँकांमध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची निवड होणार असल्याचं सांगण्यात आलंय. म्हणजेच हाताने नाव टाकण्यापेक्षा बँकेतील नोंदी, कर्ज प्रकार, थकबाकीची स्थिती आणि पात्रता यावर संपूर्ण निवड होणार. त्यामुळे तुमच्या कागदपत्रात चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करणं आवश्यक आहे. जर तुम्ही 1 जुलै 2024 नंतर नवीन फ्रेश कर्ज घेतलेलं असेल तर 2 लाख रुपये माफीच्या यादीत येण्याची शक्यता कमी राहील. आता शेतकरी बांधवांनो, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि शिस्तीला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण यासाठी सुद्धा कागदपत्र आणि बँकेच्या नोंदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, पुढे आहेत धुळे आणि नंदुरबार जिल्हे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नीट लक्ष द्या. ज्यांनी 1 जुलै 2024 नंतर कर्ज घेतलं आणि ते 1 वर्षाच्या आत परत केलं अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये माफी मिळणार नाही. मात्र अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना पूर्ण माफी नाही पण काही आर्थिक आधार नक्कीच मिळेल. काही शेतकऱ्यांचं कर्ज 15 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होतं आणि त्यानंतर त्यांनी बँकेत रक्कम जमा केली असेल तर त्यांनी घाबरायची बिलकुल गरज नाही. आता शेतकरी बांधवांनो, पुढचे जिल्हे आहेत गडचिरोली आणि गोंदिया. या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा. कारण निर्णायक तारीख 15 सप्टेंबर 2025 हीच राहणार. त्या दिवशी खातं ओव्हरड्यू असेल तर पुढील लाभाचा विचार होऊ शकतो. पण 2 लाख रुपये माफी त्यांनाच मिळणार ज्यांचं कर्ज त्या दिवशी थकबाकीत होतं. जर नंतर पैसे भरले असतील तर तुमचं प्रकरण व्यवस्थितपणे तपासलं जाऊ शकतं. काहींना प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो पण कर्जमाफीची मुख्य पात्रता त्या निर्णायक तारखेवरच ठरेल. राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवली जात असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला. मात्र या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार नाही. योजनेचा लाभ
पात्रतेनुसारच मिळणार, म्हणून नाव जिल्ह्यात असलं तरी सुद्धा वैयक्तिक पात्रता तपासावी लागेल. ज्यांचं कर्ज 5 ते 10 वर्षांपासून जुनं आहे आणि जे दरवर्षी रिन्यू करत आलेले आहेत, अशा काही शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येऊ शकते. पण त्यांना 2 लाख रुपये मिळतीलच असं नाही. अनेकांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची शक्यता जास्त राहू शकते. म्हणून जुनं कर्ज असल्यामुळे थेट मोठी माफी मिळेल असा निष्कर्ष काढू नका. प्रत्येक बँक शाखेत मोजके शेतकरी कठोर निकषांमध्ये बसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नाराज आहेत. आंदोलनं झाली, अटी कमी झाल्या, निर्णय पुढे आला, पण सर्वांना 2 लाख रुपये मिळणार नाहीत हे वास्तव अनेकांना खटकतंय. तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना या निर्णयातून मोठा दिलासा मिळेल हे नक्की. अर्ज करताना आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक आणि कर्ज खातं यांची माहिती बरोबर द्या, कारण कागदपत्रातील छोट्या चुका पुढे मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. ज्यांनी मुदत कर्जाचे हप्ते थकवले आहेत त्यांनी 2 लाख रुपये माफीच्या अपेक्षेवर राहू नये, कारण ही योजना मुख्यतः गरीब शेतकरी आणि पीक कर्ज यांच्यासाठी लागू होणार असल्याचं पुढे आलं. आता पुढचे जिल्हे आहेत कोल्हापूर आणि पुणे. या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं पासबुक नक्की तपासावं. तुमचं कर्ज तांत्रिकदृष्ट्या थकीत दाखवलं जात होतं का हे बँकेतून खात्री करून घ्या. जर तुम्ही वेळेत कर्ज भरलं असेल तर 50,000 रुपये प्रोत्साहन तुम्हाला मिळू शकते. पण तुमची तारीख थकबाकीच्या नियमांसोबत जुळत नसेल तर लाभ मिळणं कठीण होऊ शकतं. प्रोत्साहन कोणाला मिळणार हा मुद्दा सुद्धा नीट समजून घ्या. आता नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो, पण ज्यांनी 2026 मध्ये नवीन फ्रेश कर्ज घेतलेलं आहे त्यांना या लाभात स्थान मिळणार नाही. जून महिना, मार्च महिना किंवा अलीकडच्या 2-3 महिन्यात कर्ज घेतलेलं असेल तर या योजनेचा फायदा भेटणार नाही. मात्र 2025 मध्ये कर्ज घेतलेल्यांना आणि नियमांमध्ये बसणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळू शकतो. म्हणून कर्ज घेतलेलं वर्ष, परतफेडीची स्थिती आणि बँकेची नोंद या तिन्ही गोष्टी तपासणं गरजेचं आहे. छोटीशी चूक झाली तरी लाभ पुढे ढकलला जाऊ शकतो. आता पुढचे जिल्हे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांसाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती समोर येते. आता या भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांची कागदपत्र पूर्ण नसतात, आधार प्रमाणीकरण बाकी असतं, बँक माहिती अपडेट नसते. म्हणून विशेष शिबिरांमधून शेतकऱ्यांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया करण्याची संधी मिळू शकते. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होण्यासाठी आधारचं प्रमाणीकरण अत्यंत इम्पॉर्टंट मानलं जात आहे. ज्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून कर्ज घेतलेलं आहे आणि 1 रुपया सुद्धा भरलेला नाही, तसेच त्यांचं कर्ज थकबाकीत बसत असेल, अशा शेतकऱ्यांचा 7/12 या योजनेतून कोरा होऊ शकतो. व्याज सवलत घेणाऱ्या आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी 50,000 रुपये अनुदानासाठी सेवा केंद्रात अर्ज सादर करावेत असं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. त्यामुळे मुदत कर्जदारांनी आपले हप्ते नियमानुसार भरले तर पुढील अडचणी कमी होतील. सध्याच्या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी लवकरच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे आपल्या गावातील ग्रामपंचायत, बँकेच्या शाखा आणि सेवा केंद्र येथे तुम्ही वेळोवेळी चौकशी करा. गावात यादी लागली की आपलं नाव आहे का हे पाहणं चुकवू नका. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये आणि ज्यांचं कर्ज थकबाकीत गेलं त्यांना 2 लाख रुपयापर्यंत माफी मिळू शकते. निर्णय महत्वाचा आहे, पण त्यातून सर्व शेतकरी पूर्ण समाधानी होतील असं नाही. अंदाजे 40 ते 50% शेतकरी या निर्णयामुळे खुश होऊ शकतात, तर 30 ते 35% शेतकरी अजून सुद्धा नाराज राहू शकतात. काही शेतकऱ्यांचं कर्ज मुळातच कमी असतं. आता उदाहरण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 60,000 रुपये कर्ज घेतलं असेल तर त्यातील 50,000 रुपये माफ किंवा प्रोत्साहन स्वरूपात मिळू शकतात. उरलेले 10,000 रुपये बाकी राहू शकतात, जे त्या शेतकऱ्याला स्वतः भरावे लागतील. त्यामुळे काहींना दिलासा मिळेल तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळाल्याची भावना राहील. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी सुरू होणार ही मोठी गोष्ट आहे, पण राहिलेल्या जिल्ह्यांचं काय हा प्रश्न अजून बाकी आहे. आता उरलेल्या जिल्ह्यांची यादी लवकरच जाहीर होऊ शकते. दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची माहिती पुढे आली की अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपेल. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसेल तरी तुम्ही निराश होऊ नका, टेन्शन घेऊ नका. शेवटी एवढं सांगायचं आहे, तुमचं कर्ज पीक कर्ज प्रकारात येते का हे तपासा. तुमचं खातं कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट आहे का हे तपासा. 15 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं कर्ज थकबाकीत होतं का ते बँकेतून तुम्ही खात्री करून घ्या.
कर्ज 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घेतलेलं आहे का हे सुद्धा नीट तपासा. 1 ऑक्टोबर 2024 नंतर घेतलेल्या फ्रेश कर्जमाफीसाठी नियम वेगळे लागू शकतात. तुमचा 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्ज खातं आणि सेवा केंद्रातील नोंद व्यवस्थित ठेवा, कारण कर्जमाफीची खरी चावी कागदपत्रांमध्येच लपलेली आहे. वेळेत तपासणी केली तर धावपळ कमी होईल आणि नियम नीट समजले तर लाभ मिळण्याचा मार्ग अतिशय सोपा होईल. आता मित्रांनो, ही होती कर्जमाफी बद्दलची आजची अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट. तुमच्या जिल्ह्यात किंवा गावात या योजनेबद्दल काही नवीन अपडेट आली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. अशा सरकारी योजना, कर्जमाफी, अनुदान, पीक विमा आणि शेती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि कागदपत्र वेळेत तपासा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.